काय बोलणार आता सांगा आधी. हा मी माझ्या तिथे ठेवलेली टोपी काय करूया दाईला. तुझी टोपी तू तरव. आता ती ती जरा उचल उचल बाबा, ये उठ उठ उठ. माझी टोपी घेऊन झोपली आहे. काय बोलशाल. पळाला टोपी जमलं. नाही तर काय लय अतरंगी. काहीतरी म्हावरा भरपूर खाल्ल्या ना आज. होय गेली कुठे ठेवली. मला धुवायची आहे आरुष. ये. राहून दे चल. चला थोडीशी चाय वगैरे बनूया. काय हा पेटव ना. एक दिवस आलो मामाकडे, पण पूर्णपणे माइंड फ्रेश. आमच्याकडे कसं आहे, घरातच कोण बोलणार वगैरे नाही आहे. थोडस जरा हसून खेळून बोलून राहायला पाहिजे असं नाहीये, म्हणून आई कंटाळून गेली मुंबईला. मोठा चुलता आहे तो जरासा, आता तुम्ही बोलणार की तू आम्हाला काय सांगतोय किंवा म्हणजे इथे कुठे बोलतोय या गोष्टी, घरातल्या गोष्टी. मोठा चुलता वगैरे आमचा बरोबर नाही आहे, आणि त्याची पोरी गी जी आहे ती घरातल्या गोष्टी बोलू नये, पण खरं खरं अक्षरशः कंटाळा येतो. म्हणून मामाकडे येतो मी, आणि माझे वडील, आई आणि मावशीकडे येते, कारण का आम्ही हसून घेऊन वगैरे राहतो म्हणून. आम्हाला आमच्यासारखं वाटतं घरी. आरुष काय एक दिवस आला पण माझा माइंड फ्रेश झाला. ये ना. हम्म इथे आई मुंबईला गेली आहे. अक्षरशः कंटाळून गेली ती. भरपूर वर्ष राहण्याचा प्रयत्न करतोय गावी, पण ह्याच कारणामुळे राहायला वगैरे भेटत नाही. अशा विचारांमुळे कुठे कुठे ना कुठेतरी मानसिक त्रास द्यायचा, शारीरिक त्रास, असा तर शारीरिक वगैरे मानसिक त्रास देणं हे माझ्या घरामध्ये जरा चालू असतं. त्याच्यामुळे आईला हा स्वभाव, ही गोष्ट आवडत नाही. म्हणून 12 वर्ष मी इथं तरसलोय राहण्यासाठी गावी. आणि माझ्या आईचा कसा मुळात स्वभाव आहे, हसून घेऊन बोलून चालून राहायचं माणसाने. शेवटी मी आईला बोललो तू निघ, मी बघतो. आता आईने एक चांगली गोष्ट म्हणजे ते जेवण करणं वगैरे ह्या गोष्टी आम्हाला शिकवल्या, की कोणाच्या आशेवरती वगैरे राहू नको, तुम्ही जेवण शिकून घ्या. तर तोडकं मोडकं का होईना, पण आईने आम्हाला जेवण शिकवलं. तर जेवण वेगळं वगैरे करून खातो मी कसवनातच. कसवण हे माझं गाव आहे, घर तर बघितलंच असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये. पण माझं जे फॅमिली जे आहे, जॉईंट फॅमिलीचं घर आहे ते, आणि मोठा चुलता वगैरे हे थोडेसे जरा बरोबर नाही. बरोबर नाहीत असं बोलण्यापेक्षा थोडासा आमचा संबंध इतका खास नाही. मोठ्या चुलत्यांबरोबर संबंध इतका काय खास नाही. नाही तर भरपूर वेळा मी राहण्याचा प्रयत्न केला. असेच बघायला गेलं तर 12 वर्ष कुठे, मला वाटतं 14 वर्ष झाली असेल गावी राहण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला, पण इथे भानगडी होतील, कुठे ना कुठेतरी घरात उगाच वादविवाद होतील, म्हणून आई वडिलांनी मला इथे कधी ठेवायचा प्रयत्न केला नाही गावी. पण स्वतःचं घर असून सुद्धा म्हणून इकडे केव्हा केव्हा येऊन जाऊन असतो, मला बरं वाटतं. काय पेट नाकात शेंबूड झालं. सर्दी आली, डॉक्टरकडे जायचं ना. हा तर अशा काही गोष्टी आहेत घरातल्या. काय बोलणार घरातलं आता, सोडून द्यायचं. पण जास्त पण सोडू शकत नाही, मग डोक्यावरती येऊन बसतात सर्व. चला मामीने चाय बनवायला सांगितली आहे. काय बनवलं? काय काय बनवलं? आंघोळ करूची आहे ना, कपडे धुवचे आहेत माका. आंघोळ करायची आहे, कपडे धुवचे आहेत.
चला चाय वगैरे बनवूया. आज जरा शेतामधला दिवस होता आणि ही व्हिडिओ मी थोडंसं कंटिन्यू करतोय पुन्हा. कोणा गाय आहे ती थोडीशी कंटिन्यू करतोय ही व्हिडिओ. हे मारू नको. तरवा लावताना वगैरे काय व्हिडिओ नाही काढता आले कारण का मी इथे नव्हतोच. भात कापताना पण व्हिडिओ नाही काढता आली कारण का भात कापत होते. नंतर झोडपताना थोडंसं जरा वेळ भेटला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नाणी ताक घाल, चाय पिवची या, कपडे धुवच्यात, भांडी घासूची आहेत, सर्व काम तुका करूचा. हसू नको. नाही आंघोळ केलं तरी चलाल. काय बोललं? आंघोळ नाही केलं तरी चलाल. लवकर आग घालते. ठीक आहे ना, आपण कपडे तर धुचे, भांडी तर घासायची आहे, हो हट. जेवण करूचा. घाल कर तू. मावरा खाल्लंस ना दुपारी आपण खाल्लो ना. तू नाही खाल्लं, तू पण जेवलं. मांजरीन खाल्ल्यान माझ्या वाटण्याचा. माझ्या वाटण्याचा मांजरीन खाल्ल्यान. चला चाय वगैरे झालेली आहे. ओके मस्त पैकी चाय वगैरे पियाला. प्लीज प्लीज. भारी रे ड्रॉइंग काढलीस तुझी. अजून कशा पद्धतीने माणूस काढू शकतो? अजून म्हणजे काय करायचं आहे त्याला अजून? ह्या पद्धतीत काय वाईट आहे? अजून म्हणजे अजून वेगळं. आताच आम्ही फ्रेश वगैरे झालोय. अजून लाईट गेली. आताच मित्रांनो फ्रेश झालोय. दाखवतो तुला. कधीच चुकणार नाही ड्रॉइंग. हा एक आहे, हा दोन आहे आणि हा तीन. बरोबर आहे. तर कधी पण लक्षात ठेव, आपल्याला ड्रॉइंग काढायची आहे ना तर पहिला पेन्सिलने हे करून घ्यायचं. आता मी पेनाने मारतो हलकासा, समजला हा फोटो खराब करायचा म्हणून. एक फक्त आयडिया देतो तुला, तसाच तसा. हे 4 कॉलम झाले. आता हे काय करायचं आहे, असे 1 2 3 कॉलम पडलेले आहेत उभे. 1 2 3 4. आता ही सेंटरची लाईन तिला सिद्धांत एकदम हलका हात ठेवायचा तुझा आणि ड्रॉइंग काढायची. आता नीट नोटीस करायचं इकडे तुझी केस कुठून कुठपर्यंत आहे. बरोबर आहे. म्हणजे हा तिसरा कॉलम आहे, तिसरा. बरोबर आहे. म्हणजे हे इकडनं तुझी केस आहेत. हे बघ आपण करायचे. असं फक्त फोटो मध्ये दिसत नाही एवढंच फक्त. हा ते नंतर करायचे. आणि हे नाक काय करायचं, नाक कुठे आहे ते नाक? इकडे आहे. विषय आला का? आता ह्याच्यापेक्षा मोठा फोटो असेल, कॉलम जास्त येत असतील, बरोबर आहे, तर आपण कमी कॉलम मध्ये करायचं. आता समज एवढा फोटो आहे, बरोबर आहे, मग आपण 4च कॉलम पाडायचे एवढा फोटो मध्ये. किती किती ह्याचे कॉलम असणार? मग ते 5-5 इंचेचे सेंटीमीटरचे कॉलम असणार. मग ते तेवढे कॉलम ह्याच्यावरती पाडायचे, वहीवरती. असं आहे. चला आता जेऊया. एवढं आहेत. जेऊया. सकाळ सकाळ वातावरण आहे.
6:30 वाजलेत. पूर्ण धोका आहे. आग साकटत. समोरचा माणूस सुद्धा जमत नाही यार. एवढा धोका. गावचा होता आमका. शेतावरती भात कापू. सकाळी सकाळीच गेल्यानं नंतर मग थकवू नाही लागत. नंतर ऊन वगैरे येतात. बघूया. जाऊया थोड्या वेळाने. सकाळी सकाळी गेल्यावर ते आहे ना काय वाटत नाही. पटापट आपली कामं केली. घरी आलं. थोडंसं चाय वगैरे पिऊया. चाय नाश्ता वगैरे करूया. खाली जाऊया. आता जायला काय नाही. पण ते सर्व घसा वगैरे पकडणार. असं उठाने ना सकाळी सकाळीच भातामध्ये जावं लागतं. नाश्ता वगैरे काय करू नाही. लय सकाळीच जाऊया. येऊन नंतर नाश्ता वगैरे करूया. मामाचं अजून भात कापूच थोडस. अच्छा. आज 2-3 कोपरे पोहोचेत. भात कापून नंतर झोडूचा. सकाळचं वातावरण बघा काय आहे. नुसतं धुकं. सकाळी सकाळीच भात वगैरे कापला ना. हे 9-9:30च्या दरम्यान कसा ऊन येता. ऊन इल्यामुळे तितकीशी कामं होत नाही. सकाळी सकाळीच निघाला ना थकूक वगैरे होत नाही मग. समोरचं बघा काय हा. मी काय जास्त भात वगैरे काय कापत नाही. कारण का भरपूर वेळा कापण्याचा प्रयत्न केलेला. पायावरती येते कोयती. पण हळूहळू प्रॅक्टिस झाल्यानंतर मग होतं ते. सकाळी सकाळीच मामा भात कापता. मामा हे झोपलं कसं काय? पावसामुळे. हा.
चला तोपर्यंत मी पण मदत करतो भात कापायला. रुकाव दे रही है. अरे टाटा बाय बाय बोललो. चल. सकाळपासून 3 कोपरे वगैरे भात कापला. मामा होता, मामी होती, पप्पा होते. मी काय जास्त नाही कापला, कारण की व्यवस्थित आपल्याला ते कापता आला पाहिजे. भात कापून झाल्यानंतर पटकन आंघोळ केली, जेवलो आणि आता कणकवलीत निघालो. कणकवलीतून आपल्या गावी कसवनामध्ये. वडिलांना इथेच ठेवलं. आपल्यामुळे उगाच त्यांना नको त्रास. मी काय जेवण वगैरे काय ना काहीतरी बनवून खाईन, पण दिवाळीच्या अगोदर मुंबईला सोडण्याचा प्रयत्न करतोय. मी पण येण्याचा प्रयत्न करेन. शक्य होईल की नाही माहिती नाही. आणि मी भात वगैरे किंवा भात जोडताना वगैरे, कापताना वगैरे मी कामं करताना दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, कॅमेरा मीच पकडणार आणि मीच कामं करणार, ते शक्य नाही होत. आरुषला बोललेलो पकड कॅमेरा वगैरे, पण नाही पकडत नव्हता, म्हणून मी दिसत नाही. चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.